कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माणिकराव कोकाटे यांचं एक वक्तव्य आहे, कर्जमाफीतून शेतकरी साखरपुडा आणि लग्न करून घेतात असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती। तुम्ही मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, 7/12 करू, कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती। आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करता आहात, हे बरोबर नाही आहे। मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे, आत्महत्या करतो आहे, त्याबद्दल चिंता करा। त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही आहे। या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे। सध्या राज्यामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा बाधित झाला आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे। ते पिकं उद्ध्वस्त झाले, भुईमूग गेला, उन्हाळी उडीद गेला, केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले। मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळी बेरीज रब्बीमध्ये होतं, गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं। आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्याला सुद्धा सुरुवात झालेली नाही। या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी।